गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींसंदर्भातील सुनावणी आज सहनिबंधक कार्यालयात विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांच्या उपस्थितीत होणार होती. मात्र वैद्यकीय कारणांमुळे देविदास मिसाळ हे अनुपस्थित असल्यानं त्यांच्याऐवजी हातकणंगलेचे सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांच्यासमोर सुनावणी प्रक्रिया पार पडली. ऐनवेळी अधिकारी बदलल्यामुळे सुनावणीसाठी आलेल्या संस्था प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप नोंदवल्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं होतं. दरम्यान आज 72 संस्थांच्या प्रतिनिधींना सुनावणीसाठी बोलवण्यात आलं होतं. दिवसभरात 51 हरकतींवरील सुनावणी प्रक्रिया पार पडली. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी सहकार विभागाकडून प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारूप यादीवर तब्बल 595 हरकती दाखल झाल्यात. विशेष म्हणजे अखेरच्या दिवशी 115 हरकती दाखल झाल्यात. अवसानातील संस्थांना न्यायालयानं आणि विभागीय उपनिबंधकांनी पात्र ठरवल्यानंतर संबंधित संस्थांनी मतदार यादीत समावेश करावा म्हणून हरकती नोंदवल्यात. या हरकतींवर आजपासून 31 ऑगस्टपर्यंत सुनावणी होणार आहे. त्यानुसार आज सहाय्यक निबंधक कार्यालयात दुग्ध विभागाचे विभागीय उपनिबंधक देविदास मिसाळ यांच्या समोर ही सुनावणी होणार होती. मात्र ऐनवेळी सुनावणीसाठी मिसाळ हे वैद्यकीय कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याऐवजी हातकणंगलेचे सहाय्यक निबंधक नारायण परजणे हे आल्यानं सुनावणीसाठी आलेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी आक्षेप घेतला. तसंच संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांना सुनावणीसाठी अनेक संस्थांना अद्याप पत्र प्राप्त झाली नसल्याबद्दल जाब विचारला. यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. 595 हरकतींमध्ये जर प्रारूप मतदार यादीतील व्यक्ती किंवा संस्था नसतील तर आलेल्या हरकती रद्द करा अशी मागणी सुनावणीसाठी आलेल्या दूध संस्था प्रतिनिधींनी केली. मतदानासाठी संस्था अपात्र करून राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांकडून गोकुळ दूध संघ मोडीत काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप दूध संस्था प्रतिनिधी विकास पाटील यांनी यावेळी केला. तर आम्ही म्हटलं साहेब तुम्ही मिसाळ साहेब नव्हते. नाही वैद्यकीय कामासाठी त्यांना त्यांची रजा दिली आणि त्यांच्या ठिकाणी मला बोललो आहे आणि त्या रजेसाठी प्रज्ञा तायडे मॅडम यांनी त्या ठिकाणी माझी नियुक्ती केली आहे. हे राजकारण 100% प्रेशर करून आणि ज्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट किंवा सगळीकडे ज्या पराजय झालेल्या ज्या शक्ती आहेत त्यांनी हा राजकीय डाव करायचा आमच्याकडे प्रयत्न केला आहे. खऱ्या अर्थानं ह्या दूध संस्था गोकुळमध्ये बसूच नाही असा डाव या ठिकाणी केला जात आहे. खऱ्या अर्थानं आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा आता विचारलं की ह्या दूध संस्था कोर्टात ज्या जातात किंवा आपल्या सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळीकडे आम्ही कोल्हापूर कोर्टात बेंच सर्किट बेंचमध्ये गेलो त्या ठिकाणी आमच्या विरोधक जे आहेत ते तुम्ही त्याच्या गाडीतनं फिरताय त्यांच्यासाठी त्यांच्याबरोबर जाताय त्यांच्यापाशी उठबस करताय आणि ते सांगल तसं वागताय तुम्ही खरं बोलणार आहे का नाही. आजही ते आमच्याशी खरं बोललेलं नाहीत खोटंच बोलले. सातत्यानं आमचा दूध संघ आहे त्या दूध संघ गोकुळ दूध संघ मोडायचा घाट हे ठाकरे आणि कंपनीनं या राजकीय हेतूसाठी सगळ्या प्रेशरसाठी हे करत आहेत. आणि आम्ही आता त्यांना सांगितलं की तुम्ही पहिली गोष्ट एका व्यक्तीनं एकच व्यक्तीवर तक्रार करायची असा जो विषय होता तो तुम्ही केला काय. एका व्यक्तीनं अनेकांच्या होता कामगारांच्या विषय काढला. कंत्राटदार कामगार असून त्यांचे डेरे असून नाहीत आणि असं कुठं गोकुळच्या पोटनियमात आहे किंवा कुठं सहकार कायदा आहे की गोकुळच्या कामगाराचे नाव हेच होऊ नये असले जे प्रकार आहेत किंवा अनेक दूध संस्थेच्या माध्यमातून तिने तक्रार एका व्यक्तीने केले आहेत. एका व्यक्तीने तर त्या कच्च्या यादीत नावच नाही अशा व्यक्तीने सुद्धा तक्रार केली. त्यांची छाननीतून तुम्ही का काढलं नाही असं आमचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट आज जी छाननी चालू झाली आहे त्यांची रीतसर आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती पोस्टाद्वारे किंवा लेखी स्वरूपात मिळालेली नाही. ज्यावेळी ही यादी कुठनं तरी व्हॉट्सअपच्या दृष्टीने व्हायरल झाली त्यावेळी एखाद्या दूधसंस्थेला कुठं तरी मिळते आणि ती दूधसंस्था गावागाव सांगते तुझं नाव आहे आणि त्या माध्यमातून इथं आलेत. अक्षरशः दूध डेअरीवाले हे जे आज जे सुनावणी आहे अक्षरशः बेचैन झाले आहेत. खऱ्या अर्थानं या दूध संघात ज्या वकिलांना अक्षरशः घरात जाऊन उठवून बोलवून आणायची पाहिजे वकील साहेबांना सुद्धा की ह्या दूध संघ आमचं बघा म्हणून. आता इथं आल्यानंतर झेरॉक्स काढायला निघाले. इथं आल्यानंतर समजलं की तुमचं ह्या गोष्टीवर तुमच्या तक्रार आहेत. अशा प्रकारचं काम आणि अशा प्रकारचं चुकीचं काम ह्या दुग्धयार ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ह्या ऑफिसच्या माध्यमातून होत आहे. त्याला राजकीय दबावापोटीच हे सगळं होत आहे. यावेळी सुनील पाटील, अनुप वाघरे, उत्तम पाटील, दौलत जाधव, बंटी पाटील, रंगराव लांबोरे, शिवाजी देसाई, डॉक्टर सुनील चौगले यांच्यासह जिल्ह्यातील विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान आज दिवसभरात हातकणंगलेचे सहाय्यक निबंधक परजणे यांच्यासमोर 51 हरकतींवरील सुनावणी प्रक्रिया पार पडली. उद्या तब्बल 350 संस्थांच्या हरकतींवर सुनावणी होणार असून उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.